नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी इंग्रजी विषयातील दुसऱ्या युनिटमधील 5वी कविता द मॅन हू थिंक्स ही कॅन म्हणजे जो माणूस विचार करतो की तो करू शकतो ही कविता आपण मराठीतून समजून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, कवितेला सुरुवात करूया. इफ यू थिंक यू आर बीटन यू आर, जर तुम्हाला वाटले की मी हरणार आहे तर तुम्ही हरणारच. इफ यू थिंक यू डेअर नॉट यू डोंट, जर तुम्हाला वाटले की मी आव्हान देणार नाही तर तुम्ही देणारच नाही. इफ यू लाईक टू विन बट यू थिंक यू कांट, इट इज ऑलमोस्ट सर्टन यू वॉन्ट, जर तुम्हाला जिंकायला आवडते परंतु तुम्ही जिंकणार नाही असे वाटत असेल तर ते जवळजवळ निश्चित आहे की तुम्ही जिंकणारच नाही. नेक्स्ट स्टँजा पाहूया. इफ यू थिंक यू विल लॉस यू आर लॉस्ट, जर तुम्ही विचार करत आहात की मी हरणार आहे तर तुम्ही हरणारच. फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड सक्सेस बिगिन्स विथ अ फेलोज विल, आपण जगातील प्रत्येक यशाचे रहस्य शोधले तर यशाची सुरुवात ही इच्छाशक्तीने झालेली आहे. इट्स ऑल इन द स्टेट ऑफ माइंड, तसेच ते सर्व मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे. नेक्स्ट स्टँजा. इफ यू थिंक यू आर आउट क्लास यू आर, जर तुम्हाला वाटत असेल की मी मागे आहे तर तुम्ही मागेच राहणार. यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज, तुम्हाला उंचावर जाण्यासाठी विचार करावा लागेल. यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ बिफोर यू कॅन एव्हर विन अ प्राइज, तुम्हाला आधी स्वतःची खात्री करावी लागेल की मी बक्षीस जिंकू शकतो. नेक्स्ट स्टँजा. लाईफ्स बॅटल डोंट ऑलवेज गो टू द स्ट्रॉंगर ऑर फास्टर मॅन, जीवनातील लढाया ह्या नेहमीच बलवान किंवा वेगवान माणसांकडे जात नाही. बट सून ऑर लेट द मॅन हू विन्स इज द मॅन हू थिंक्स ही कॅन, परंतु जो माणूस विचार करतो की मी करू शकतो तो लगेच किंवा उशिरा जिंकतोच. वॉल्टर डी विंटल.